पत्रकारांनी महापौरला प्रश्न विचारला पत्रकार परिषदेत. तेव्हा हडसर मध्ये लोक दारू पिले आणि 2-4 तासामध्ये त्यांचा जीव गेला. एक माणूस नाही मेला, 2 नाही मेले, 7-8 मेले. हीच अवस्था पिंपरी चिंचवड परिसरामध्ये. 7-8 मेले. बघता बघता एक कोणीच झाले. कुठल्याच महापौरला पत्ता नाही. पुण्याच्या महापौरला प्रश्न विचारला, त्या म्हणल्या मला माहीतच नाही. बघा, हे पुण्याचे प्रथम नागरिक. खासदार याच्यावर काहीच बोलत नाही. ज्या पद्धतीची म्हणजे घाणेरड्या त्या पदार्थापासून जी हातभट्टी नावाची भेसळयुक्त दारू बनवली जाते, अवैध दारू विक्री केली जाते, त्याच्यामध्ये अमानुष लोकांचा जीव गेला. खासदार काही बोलायला तयार नाहीत. 8ही आमदार शहरातले आणि उपनगरातले काही बोलायला तयार नाही. खासदार बोलत नाहीत. तुम्ही माणसं आहात की कोण आहे? तुम्ही जनतेच्या हितासाठी आहेत तर कुणाच्या? बरं, महानगरपालिका क्षेत्रात ही घटना घडली म्हणजे फक्त दारू विकणाऱ्यांकडून हप्ते घ्यायचे, रात्रभर बार चालू ठेवणाऱ्यांकडून हप्ते घ्यायचे, गोंधळ घालणाऱ्या त्या धांगडधिंगा करणाऱ्या हॉटेलवाल्याकडून पैसे घ्यायचे, अवैधपणे माल वाहतूक करणाऱ्यांपासून पैसे घ्यायचे. पैसे कुठे बी खायचे, पण कारवाई करायची नाही. नाही केल्यामुळं सामान्य गोरगरीब लोकांचा जीव गेला आणि लोकप्रतिनिधींना, महापौरांना माहीतच नाही प्रकरण. दुसऱ्या दिवसानंतर 3रा दिवस सुरू होईल काही तासाने. म्हणजे ही अवस्था आहे आमच्या कारभाऱ्यांची. मी का बोलतोय या विषयावर त्याच्या अगोदर नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी जिजाऊंच्या पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या समोर हा व्हिडिओ. जे दारुडे आहेत, दारू पिणाऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठली पिताय हा तर ब्रँड बघाच, पण तिथून आपलं घर जवळ आहे का याचा सुद्धा विचार करा. कारण जी पिताय ती पोटात गेल्यानंतर ती तुमची आहे का परक्याची आहे, तुम्हाला जिवंत ठेवते का काय का ही माहित नाही तुम्हाला. आणि गंमत बघा कशी असते, ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी होतं, तुमच्या जीवाशी खेळ होतो, त्यावेळेस तुमच्या बाजूनं कोणीही नसतं. पोलीस डिपार्टमेंट नाही कारवाई करणार, हप्ते घेतात हे बऱ्यापैकी. अहो, पुण्यामध्ये येणारा कुठलाही पोलीस अधिकारी बदलीला येताना पहिल्यांदा त्यांची काय डिमांड असते? कुठलं पोलीस स्टेशन जास्त रेव्हेन्यू मला मिळवून देईल, तिथली पोस्टिंग पाहिजे. त्याचे रेट, कुठल्याही डिपार्टमेंटचे रेट, हो पुण्यात तुम्हाला बसायचं म्हणल्यावर पैसे दे, पैसे पाण्यासारखा पैसा होता. PWD ला एकदा जाऊन रेट विचारा, इरिगेशनला जाऊन विचारा, महसूलला जावा, डेप्युटी कलेक्टर, इतर पोस्ट कुठल्याही, तहसीलदार, सब रजिस्ट्रार, साधा कॉन्स्टेबल सुद्धा महिन्याला 2-4 लाख रुपये घरी घेऊन जात असेल. सांगा बरं, मागच्या 3 महिन्यात भ्रष्टाचारामध्ये पैसे लोकांकडून घेतलेत या प्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी किती आहेत? डझन भराच्या वर आहेत. जनतेचे रक्षक बघा कशा अवस्थेत आहेत. दारूच्या गुत्त्यावर जर त्यांनी रेड मारली असती, त्यांच्याकडून हप्ते नसते घेतले, सर्रास सगळीकडून घेतात हो, कारण त्यांना त्यांचं चालवायचंय ना, 2 पैसे मिळवायचे त्यांना, आणि ह्यांना त्यांच्याकडून हप्त्या रूपाने घ्यायचे. जीव गेलेल्या लोकांचं काय हो? आकडा 19 पर्यंत आहे, त्याच्यावर पण गेलेला आहे. पोलीस मात्र 10-12 सांगतात नेहमी. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, जी की कोणीच याच्यावर चर्चा करत नाही. महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले सगळे व्हाईट कॉलर नाहीयेत, साम दाम दंड भेदवाले आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. बऱ्याच जणांवर गुन्हे आहेत. बायको नसली तरी
नवऱ्यावर गुन्हे आहेत आणि त्याच दहशतीवर ते निवडून आलेत. त्यांच्या भागामध्ये नगरसेवकांच्याच आशीर्वादाने, लोकप्रतिनिधींच्याच आशीर्वादाने बऱ्यापैकी चुकीचे धंदे चालतात. पण ते ज्यावेळेस जास्त त्याची चर्चा होते, सगळे हात वर करतात. दारूचे गुत्ते, मटका, हे काही सामान्य माणसाच्या ताकदीवर नाही चालू शकत. त्याला वरद हस्त लागतो. आणि हे माननीय तर काय कुठेही दोन पैसे मिळवायलाच बसले. हे वास्तव आहे आपल्या पुण्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं, महाराष्ट्राचं. आणि याला कोणीही म्हणजे डिनाय करू शकत नाही. मी ज्यावेळेस या अशा गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस मला एक गोष्ट, एका बाजूला लोकशाही टिकवायची म्हणून आपण बोलायचं, एका बाजूला संविधान धोक्यात आलंय म्हणून त्याला संरक्षण द्यायचं आपणच, त्यासाठी रस्त्यावर उतरायचं आपणच. तुम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही लढणार. तुम्हाला नोकऱ्या पाहिजे, आम्ही लढणार. तुम्हाला अजून मुक्त स्वातंत्र्य पाहिजे, आम्ही लढणार. तुम्हाला हे महागाईनं चटके बसतात, आम्ही लढणार. आम्ही सतत ओरडत राहणार, भूमिका मांडत राहणार, लोकांना जागृत करणार. तुम्ही काय करणार? तुम्ही फक्त 60-90 करत स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करून रस्त्यावर येण्यासाठीच प्रयत्नशील आहात का? हा माझा साधा सरळ प्रश्न. बघा, गुलामांच्या फौजा इतक्या ताकदीनं सध्या प्रचार प्रसार करतायत, तुम्हाला कधी गुलाम बनवून टाकतील काही कळणार नाही. आणि हे जर उघड्या डोळ्यांनी पाहायचे असेल किंवा पाहू शकत असाल तर तुम्हाला एकंदरीत सगळे चित्र, परिस्थिती नजरेसमोर येईल. हे भयानक चित्र आहे. आणि या चित्राला जर बदलायचं असेल तर वास्तव आणि खरं मांडलं पाहिजे, जे कोणी मांडत नाही. म्हणून बेकायदेशीर दारू असेल, अवैध मटका असेल, जुगार असेल, म्हणजे ते हुक्का पार्लरवाले असतील, डान्स बारवाले असतील, पबच्या नावाखाली, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतो. सगळीकडे फसवणूक सुरू आहे. आणि याला जबाबदार कोण आहे? आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करत नाहीत, सूट दिली जाते, वाचवला जातो. बघा, एक साधं उदाहरण सांगतो आणि थांबतो. जर मुस्लिम कन्व्हर्टेड असं काही धर्मांतरित प्रकार झाला तर मुसलमान टार्गेटच्या नावाखाली सगळे त्या ठिकाणी हिंदू जागे होतात. जे मुलींना फसवतात त्यांच्यावर 100% कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. मग जर हिंदूच्या महिलांचं रक्षण करण्यासाठी जर इतकं ते टोकाचा लढा लढत असतील तर मग हिंदूंच्या महिलांचं शोषण करणार एखादा हिंदू भोंदूगिरी करणार, त्यावेळेस का कुणीच काही बोलत नाही? याला म्हणतात सांस्कृतिक दहशतवाद. आपलं नेहमी झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं, ही बऱ्याच लोकांची नीती आहे. त्याच्यामुळे लढा एखाद्या दारूवर किंवा महागाईवर किंवा बेरोजगारीवर किंवा देशाची अर्थव्यवस्था ढासळते त्यावर, कुठल्याही गोष्टीवर करू शकतो. ताकद पाहिजे, नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पाहिजे आणि तुम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे, तर इतिहास घडू शकता. नाही तर नाही. खरं आहे की खोटं आहे? जय शिवराय.